नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमधला महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि कृष्णा आंधळे फरार असताना आता त्याच्याबद्दलची एक माहिती समोर येत आहे आणि ती माहिती म्हणजे कृष्णा आंधळे हा एका काही व्यक्तींच्या संपर्कात आहे. नेमके ते व्यक्ती कोण आहेत, याच्याबद्दलची नेमकी माहिती कोणी दिलेली आहे, काय आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मित्रांनो, कृष्णा आंधळे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमधला एक महत्वाचा आरोपी आहे. कृष्णा आंधळेनं संतोष अण्णा देशमुख यांची ज्यावेळेस हत्या होत होती त्यावेळेस फोटोज व्हिडिओज काढण्याचं काम केलं होतं आणि या हत्येमध्ये सहभागी होता अशा प्रकारची माहिती सीआयडीनं एसआयटीनं हे पुराव्यामधून सिद्ध केलेली आहे. ते म्हणजे त्यांच्याकडे व्हिडिओ प्रूफ आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत आणि याच कारणामुळे कृष्णा आंधळे हा फरार असल्याचं सुद्धा समोर आहे. कारण कृष्णा आंधळे हा फरार आहे ज्या वेळेस पासून संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झालेली आहे त्यावेळेस पासून कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत, सीआयडी घेते, एसआयटीला तर सगळेच घेत आहेत, परंतु या तपास यंत्रणांना हा हाती लागत नाहीये. तपास यंत्रणाच्या कुठेही तो सीसीटीव्ही मध्ये दिसत नाहीये आणि कृष्णा आंधळे का सापडत नाही, कृष्णा आंधळेची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुद्धा केलेला आहे, सीआयडीनं सुद्धा केलेला आहे, एसआयटीनं सुद्धा केलेला आहे आणि एक प्रकारे या सगळ्या यंत्रणेवर हा दबाव आहे, या सगळ्या लोकांवर हा दबाव आहे की कृष्णा आंधळे नेमका मी सापडायचा कुठे, कृष्णा आंधळे नेमका फरार कुठे झालाय, हा सगळा दबाव या यंत्रणेवर आहे. आणि या यंत्रणेवर जरी दबाव असला तरी सुद्धा या यंत्रणेवर धनंजय देशमुख जे की संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत, यांना बऱ्याच वेळेस प्रश्न पोलिसांनी सीआयडीने विचारलेत. अशा प्रकारची माहिती इंटरव्ह्यू मध्ये धनंजय देशमुख देत असतात आणि ते प्रश्न म्हणजे की कृष्णा आंधळे विषयीची स्पेसिफिक तुम्हाला काही माहिती आहे का, कृष्णा आंधळे नेमका कुठे असू शकतो, कृष्णा आंधळे सोबत नेमका काय घडलं असू शकतं का, अशा प्रकारचे बरेच प्रश्न धनंजय देशमुख यांच्या परिवाराला किंवा धनंजय देशमुखांना स्वतः विचारल्याचं त्यांनी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेले. आणि कृष्णा आंधळे याच्याविषयी ज्यावेळेस पोलिसांना या सगळ्या तपास यंत्रणांना धनंजय देशमुख यांनी विचारण्यात आलं की बाबा कृष्णा आंधळे नेमका सापडतो का नाही, हा आरोपी ज्या आरोपीपासून आमच्या परिवाराला धोका आहे तो आरोपी नेमका कुठे आहे, तो आरोपी सापडतो का नाही, अशा प्रकारचा प्रश्न ज्या वेळेस धनंजय देशमुख यांनी सीआयडीला किंवा पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस मात्र पोलिसांनी किंवा या तपास यंत्रणेकडून धनंजय देशमुख यांना एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे आणि ती माहिती म्हणजे कृष्णा आंधळे हा असा एकमेव आरोपी आहे. कारण कृष्णा आंधळे संतोष अण्णा यांची हत्या व्हायच्या आधी सुद्धा तो फरार होता. कृष्णा आंधळे असा एकमेव आरोपी आहे की तो फरार असताना कुठलाही मोबाईल किंवा कुठलेही गॅजेट वापरत नाही आणि ज्यामुळे आम्ही त्याला ट्रॅक करू शकू. म्हणजे ऑनलाईन पेमेंट असेल किंवा कोणाला फोन कॉल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या की तपास यंत्रणामध्ये या बाबी असतात ज्या की पोलिसांना आरोपी पोस्टवर नेण्यामध्ये मदत करतात, त्या बाबी या वापरत नसल्याचं सुद्धा कृष्णा आंधळे समोर आले आणि या गोष्टीमुळे कृष्णा आंधळे सापडत नाही अशा प्रकारची माहिती या यंत्रणेकडून धनंजय देशमुख यांच्या परिवाराला देण्यात येत आहे किंवा संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराला अशा प्रकारची माहिती देण्यात येत आहे. परंतु यामध्ये आता महत्वाचं हे आहे की या सगळ्या आरोपीपासून किंवा या कृष्णा आंधळे पासून धनंजय देशमुख यांच्या परिवाराला एक धोका असल्याचं त्यांनी स्वतः बऱ्याच वेळेस आपल्या इंटरव्ह्यू मध्ये बोलून दाखवलेले आणि त्यामुळे
यंत्रणांना तर ते प्रश्न बार बार विचारतातच की कृष्णा आंधळे नेमकं कधी सापडणार, हा आरोपी, ज्या आरोपीपासून आमच्या परिवाराला धोका आहे, अशा प्रकारचे प्रश्न हे विचारलेच जात आहेत. परंतु आता धनंजय देशमुख यांनी लोकमतला एक इंटरव्ह्यू दिला. लोकमत हे नावाजलेलं एक वाहिनी आहे किंवा पेपर सुद्धा त्याचा असतो त्या लोकमतचा. तर त्या लोकमतला माहिती देताना धनंजय देशमुख यांनी स्वतः सांगितलं की आम्ही आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये कृष्णा आंधळे विषयीचे एक पत्र देणार आहोत किंवा माहिती देणार आहोत आणि अशा लोकांविषयी माहिती देणार आहोत जे लोक जे की इंस्टाग्रामवर रील बनवून त्याचे मित्र असतील किंवा त्याचे कोणी असतील अशा प्रकारचे लोक आहेत ते की आता आवाज बाहेर काढू लागलेले आहेत आणि कृष्णा आंधळे त्यांच्या संपर्कात असल्याचं आम्हाला शंका आहे. अशा प्रकारची माहिती धनंजय देशमुख यांच्याकडून देण्यात येत आहे. नेमकं ते आता खरं काय खोटं काय याच्याबद्दलची नेमकी माहिती काय येते, कारण कृष्णा आंधळे हा बरेच दिवस झालं फरार आहे. कृष्णा आंधळे जर आपण जर पाहिलं तर कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्येच्या आधी सुद्धा फरार होता आणि आता सुद्धा तो फरार आहे आणि त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका कुठे सापडतो, काय होतं, या सगळ्या गोष्टींमध्ये बघणं आता महत्वाचं राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.